नमस्कार कर्मचारी मित्रांनो, पुणेचे आता आपल्या एकदा ओ ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक महाराष्ट्र नागरी सेवा नियम घेतला जातात वर्तणूक नियम 1979 ची ही सिरीज चालू केली आहे की तुम्हाला घर बसल्या व्यवस्थितरित्या कामाच्या ठिकाणी किंवा कुठल्याही अन्य ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल, त्याचं सखोल ज्ञान घेता येईल. त्याच्यासाठी आपण महिला बाल विकास अधिकारीची बॅच सुद्धा लॉन्च केली आहे. आपण मार्गदर्शनपर सत्र सुरू केले आहे. मित्रांनो, अगदी चांगल्या प्रकारे आपण इथे वेगवेगळे नियम म्हणा, शासकीय कायदे म्हणा, याचा उहापोह करून घेतो. आता तुम्हाला जाणूनच घेतला असेल, गेली 12-15 दिवस झाले आपण नियम 22 पर्यंत आलो होतो. वेगवेगळे आपण रोज काय करतो, 1 किंवा 2च नियम घेतो, जेणेकरून त्याचं होतं काहीतरी व्यवस्थितरित्या आपल्याला समजतात. नाहीतर एका दिवशी भडीमार केल्यानंतर ते कळत नाही. आणि पूर्ण नियम शिकून झाल्यानंतर आपण काय करतो, शॉर्ट नोट्स देतो, जेणेकरून आपल्याला ते रिव्हिजनला सोपं जातं. या दोनपैकी कुठल्याही एका नंबरवर संपर्क साधा आणि आपल्या अकॅडमीशी जॉईन व्हा. मित्रांनो बघा, आपण काय बघितलं होतं तर शासकीय कर्मचारी महिला यांच्या लैंगिक छळवादाचा जो कोणकोणते प्रसंग असतात, कोणकोणते ठिकाण असतात, याबद्दल आपण व्यवस्थित उहापोह केला होता. कलम नंबर 23 एवढं महत्वाचं आहे की प्रत्येक कार्यालयात कनिष्ठाकडून वरिष्ठावर दबाव आणण्याचे प्रयत्न केले जातात. तुम्ही म्हणसाल हे विचित्र वाटते. हो बघा, प्रत्येक वेळी काय होते कामकाजाच्या संदर्भात, तर वरिष्ठ कर्मचारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर काय करतात, दबाव आणतात. एकमेव असं कलम आहे की या ठिकाणी कनिष्ठ कर्मचारी वरिष्ठ कर्मचाऱ्यावर दबाव आणतात. अर्थातच की ते काय तर गैरवर्तणूक म्हणून मानल्या जातं. माझी काहीतरी बदली करायची आणि मी गेलो स्थानिक आमदारांकडे, साहेब मला एक पत्र द्या, बदली करायची. ते पत्र देऊन मी माझ्या बदली करणारा प्राधिकरण किंवा नियुक्ती प्राधिकरणाकडे दिलं. याचा अर्थ काय, मी काय केलं, ते पत्र घेऊन त्यांच्यावर काय आणलंय, दबाव आणलाय. अशा प्रकारे बरेचसे कर्मचारी अशा चुकीचं वर्तन करतात आणि ते या नियमामध्ये स्पष्ट अंतर्भूत आहे की ही काय असेल तर गैरवर्तणूक असेल. मित्रांनो, आपण प्रत्येक कायदा आहे तसा शासनाचा बघतो, त्यामुळे होता काय तर आपल्याला त्याचा चांगली समज येऊन जाते. बघा, अशासकीय व्यक्तीकडून अर्थातच काय, तो जो कुठला व्यक्ती आहे, फोन करणारा, दबाव आणणारा, बोलणारा, भेटणारा, तो कसा आहे, अशासकीय व्यक्ती आहे. किंवा इतर प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करणं. बघा, कोणताही शासकीय कर्मचारी त्याच्या शासकीय सेवे समितीच्या कोणत्याही बाबीच्या संबंधात, बदली असू द्या, एखादं डीच असू द्या, किंवा कामाच्या मला एवढं काम होत नाही वगैरे काही असू द्या, कुठल्याही त्याच्या शासकीय सेवेच्या संदर्भात कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणावर राजकीय किंवा इतर बाह्य दबाव आणणार नाही किंवा तसा प्रयत्न करणार नाही. त्याच्या कुटुंबियांना जाऊन भेटणे, त्यांना सांगणे की बाबा साहेबांना सांगा असं करू नका, तसं. फक्त राजकीयच आहे काहीच्यात नाही, अराजकीय सुद्धा आहे. किंवा त्यांना धमकी देणे, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा एखादा मुलगा किंवा मुलगी आहे आणि ती लकीली तुमच्या मुलासोबत शाळेत जाते, तर त्याला रस्त्यात भेटून त्याला धमकी देणे वगैरे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये ते येतं, दबाव आणणे, चुकीचे गैरवर्तणूक ठरणे. स्पष्टीकरण काय, आता ह्याच्यामध्ये एक मात्र मंत्री असे ज्यांच्या संदर्भात त्या मंत्रालयाअंतर्गत येणारा जो विशिष्ट घटक आहे त्यांना मात्र ती मुभा दिलेली आहे. मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यावेळी अंमलात असणाऱ्या शासन निर्णयानुसार त्याच्या शासकीय सेवा समितीच्या कोणत्याही बाबीच्या संबंधात हे आहे तसं पाठ ठेवा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अथवा आदिवासी विकास विभागाच्या प्रभारी मंत्र्याकडे, कोण कोण आहेत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि आदिवासी विभाग, अथवा म्हणजे ते एकतर मंत्र्याकडे किंवा त्या खात्याच्या राज्यमंत्र्याकडे कोणते अभिवेदन केल्यास या नियमाच्या अंतर्गत त्याने कोणताही राजकीय दबाव किंवा बाह्य दबाव आणला किंवा तसा त्याने प्रयत्न केला असे मानले जाणार नाही. आहे तसा परिषद विचारतात. फक्त 2, एकतर आदिवासी विकास मंडळ आणि सामाजिक न्याय व आर्थिक सहाय्य विभागाच्या त्या 2 लोकांना सूट दिलेली आहे या नियमाच्या अंतर्गत. आहे तसं पाठ ठेवा. मित्रांनो, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. मागच्या वेळेस आपण नियम फक्त 22 बघितला होता, थोडा मोठा होता. यावेळेस आपण 22 आणि 23 आणि 24 हे 2 नियमाचा उहापोह करणार आहे. इथं थांबणार. बघा, जातीय संस्थांचे सदस्य होते किंवा संस्थांची साहचर्य. आपण वेगवेगळ्या संघटना बघितल्या, राजकीय संघटना वगैरे. त्याच्यानंतर ज्या संघटना देशाला किंवा सुरक्षितेला किंवा कायदा व सुव्यवस्थेला हानिकारक आहे ते बघितले. आता ह्या कुठल्या संस्था आहेत, 24 मध्ये तर जातीय संस्थांचे सदस्य होते. आपली इथे वेगवेगळे धार्मिक संस्था असतात किंवा जातीय संस्था असतात, त्या संदर्भात आहे. बघा,
कोणताही शासकीय कर्मचारी ज्या कोणत्याही कृतीमुळे धार्मिक असू द्या, जाती असू द्या, प्रादेशिक असू द्या किंवा वांशिक किंवा इतर कारणावरून भारतातील विभिन्न जातींमध्ये तिरस्काराची भावना किंवा द्वेषाची भावना चेतवली जाईल आणि निर्माण केली जाते अशा कोणत्याही कृतीमध्ये लेखी कुठलेही प्रकाशित करणार नाही, लेखी साहित्य भाषण देणार नाही, प्रकट होणार नाही किंवा कृतीद्वारे अन्यथा स्वतःहून गुंतवून घेणार नाही. बघा, कुठलीही ती जातीय संस्था जे त्याचा जर या प्रकारे जर धार्मिक, सामाजिक किंवा द्वेषाची भावना किंवा वांशिक किंवा भाषिक जर तो वाद होत असेल तर अशा संघटनेचा तो सदस्य असणार नाही किंवा त्याच्यामध्ये तो काम करणार नाही. पुण्याचे मित्रांनो, विनंती आहे, आपण आहे तशी नियम घेतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्या नोट्स काढतो. सर्वांना विनंती आहे की जर आपण कुठल्याही विभागीय परीक्षेचा, महिला बाल विकास अधिकारीच नाही तर कुठल्याही विभागीय परीक्षेचा अभ्यास करत असाल तर महाराष्ट्र नागरी सेवा नियम याच्यासाठी अनिवार्य घटक आहेत, तुलनेने बरेच क्लिष्ट आहेत. तर याचा सोप्या पद्धतीने करून सांगणे, आहे तसे नियम शिकणे आणि त्याच्यानंतर त्याच्यात चांगल्या प्रकारे नोट्स काढून व्यवस्थित अभ्यास करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. सर्वांना विनंती आहे की तुम्ही आपले ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण काय करतो, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण घेतो, रेकॉर्डेड लेक्चर आहेत, कधी बघू शकता, टेस्ट सिरीज आहेत, ई बुक नोट्स आहेत. तुम्ही डिजिटल असल्यामुळे कुठेही ते वापरू शकता, वाचू शकता. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे, कुठल्याही प्रकारे तुम्ही किती काही वेळा ते बघू शकता. डिजिटल बरोबर ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे तुमच्या वेळेनुसार आपण क्लास घेतो, तर सकाळी लवकर घेतो किंवा सायंकाळी उशिरापर्यंत आपण क्लासेस घेऊ शकतो. तुमच्या वेळेनुसार लेक्चर अनलिमिटेड पाहण्याची संधी आहे. तर मित्रांनो, ऍडमिशन घ्यायचं असेल या कुठल्याही एका नंबरवर संपर्क साधा. पुण्याचे भेटूया, आपलाच उमेश पाटील उद्या नियम क्रमांक 25 घेऊन येतोय आपल्यासाठी. इथेच थांबूया. धन्यवाद.